समृद्ध भारत न्यूज। राजनीतिक, सामाजिक, अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह। मुख्य संपादक नजीम शेख। जनसेवा सप्ताहातून अजितदादा पवार यांना अभिवादन। समाजहिताच्या विविध उपक्रमांचं आयोजन। शिवराज पाटील होटाळकर यांचे आवाहन। अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा संकल्प। जनसेवा सप्ताहात आरोग्य, पर्यावरण, महिला निमित्त 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत संपूर्ण राज्यभर जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक विकास, कृषी आणि जनकल्याणाशी संबंधित विविध लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। होटाळकर यांनी सांगितलंय की जनसेवे सप्ताह हा केवळ वाढदिवसाचा उत्सव नसून समाजसेवा, जनजागृती आणि विकासाचा संकल्प आहे। माननीय अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक गाव, शहर आणि वॉर्डमध्ये रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीविषयक कार्यक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच अल्पसंख्याक समाजासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत सेवा आणि विकास पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयानं काम करावे असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, शहर अध्यक्ष देवेंद्र मोतेवार, आसिफ पटेल, मधुकर सेठ नार्लावार, नंदू शेठ शाकावार, दिगंबर कौरवार, अनिल बोनावार, मनोज तोटावार, धोंडे अप्पा, योगेश मेलागिरे, विकास मोरे, खलील पटेल, शफी मामू, अनवर हशमी, संतोष उनग्रतवार, सय्यद मोईउद्दीन, समदसर, सादिकभाई, शेख पाशा, मिलिंद बिरकगन, राजा गायकवाड, सोहेल चौस आणि विजय पाशमवार उपस्थित होते। शेवटी सेवा, समर्पण आणि विकास हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ओळख असून जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून लोकहिताचं कार्य करूया असं आवाहन जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी पत्रकार परिषदेतच केलंय। कॅमेरामन शेख सलमानसह प्रतिनिधी सय्यद समी, जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर। 22 जुलै रोजी राज्याचे लाडके लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचं जयंतीचा कार्यक्रम दुर्दैवानं आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि सगळ्या नेत्यावर घ्यायची वेळ आली। देगलूर इथे 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं आयोजन देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, देगलूरचे नेते आदरणीय बजावकर साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष शिवाजी मामा कनकटे साहेब असतील, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांना सगळ्या जिल्ह्यांना अशा सूचना दिल्या। त्या सूचनेच्या अनुषंगानंच त्या ठिकाणी जनसेवा सप्ताह त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घ्यायला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत। त्याच्यामध्ये जे दादाला अभिप्राय होते किंवा दादाला ज्या ज्या गोष्टी त्यांना आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टीवर पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचे निर्देश सर्व तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। त्यामध्ये पर्यावरण संवर्धन विषय त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधला आपल्याला मतदारसंघात प्रत्येक दिवशी देवगिरी व देवराई उभारावी त्या माध्यमातून आरोग्य विषय असतील किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा त्यामध्ये ग्रामीण शहरा भागातील मोफत आरोग्य शिबिर त्या ठिकाणी त्यामध्ये घ्यायचे असतील किंवा महिलांसाठी इतर रोग शिबिर जसं ज्यात की स्तन कर्करोग शिबिर असेल किंवा म्हणजे गर्भाशय कर्करोग असेल, मग यामधले विविध ज्या महिलाच्या उपयोगी असतील, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे त्या ठिकाणी उपक्रम घेता येईल या दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला सांगितले, ज्यामध्ये अजितदादाचं शिस्तप्रिय असणारं स्वच्छता अभियान असेल, त्या दवाखान्यात स्वच्छता अभियान असेल, त्या बस स्टँडची स्वच्छता अभियान असेल किंवा आपापल्या वार्डामध्ये स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये महिला सक्षमीकरण विषय उपक्रम त्या ठिकाणी राबवायला सांगितले। त्यामध्ये महिलाला सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं, महिलाचं मानसन्मान वाढेल
या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने घ्यायला सांगितले. शेतकरी महिला सन्मान पक्षाने नियोजन केले की शेतकरी महिला सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये 16 पुरस्कार 31,000 रुपये द्यायचे असं त्यांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर केले. मागच्या बैठकीमध्ये त्यांनी असं ठरवलंय की आपण 16 तालुके असतील तर 8 तालुके महिला शेतकऱ्याला पुरस्कार देऊ आणि 8 तालुक्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊ, जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी जे महिला शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात त्यांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. आणि शासनाने आणि पक्षाने तो त्या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर कृषी विधायक उपक्रम त्या ठिकाणी आम्हाला राबवायला सांगितले. त्यामध्ये शेतकऱ्यांना AIच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल, AIचं तंत्रज्ञान वापरून पुढं त्या ठिकाणी कसं करता येईल, युवकांना त्यामध्ये पुढं कसं जाता येईल त्याच्यामध्ये ते सांगितले. प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष यांना दादाच्या नावानं अजितदादा कृषी सन्मान त्या ठिकाणी द्यायला सांगितलं. त्याचबरोबर युवा संकल्प त्या ठिकाणी करायला सांगितले, ज्यामध्ये सामाजिक विचार पक्षात युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि युवा कार्यकर्त्यांना उभा करणे, त्यांच्या मागे नवीन उपक्रम त्यांच्यासोबत ठेवणे किंवा त्यांना उद्योग असतील किंवा त्यांना येणाऱ्या कुठल्या जॉबमध्ये जॉब देता येत असेल अशा प्रकारचे जॉबचे कॅम्प लावून त्यांना जॉब देता येईल का या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं. परत क्रीडामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला सांगितले. तालुकास्तरीय क्रीडा असतील, जिल्हास्तरीय क्रीडा त्या ठिकाणी घेता येतील का, विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून वेगवेगळे त्या ठिकाणी उपक्रम देऊन त्यांचा सन्मान करून एक विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानात कसं घेऊन जाता येईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अल्पसंख्याक सेवा संकल्प त्यांनी पक्षाने त्या ठिकाणी दिले. ते समज अल्पसंख्याक समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्यांच्या योजनाची त्या ठिकाणी त्यांना माहिती देणं, त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना कसं उभारता येईल, त्यांना कसं त्यांच्या पाठीमागे उभा टाकता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रोग्राम त्या ठिकाणी आम्हाला दिले. आणि या सगळ्या प्रोग्रामवर आम्हाला 22 ते 28 तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करायचं आहे. पण आमचं जिल्ह्यामध्ये आणखी थोडं वेगळं नियोजन आहे. कारण मागच्या वेळेस 22 तारखेपासून ते आम्ही 6 तारखेपर्यंत कार्यक्रम घेतला होता, कारण का 2 तारखेला आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आहे. पण यावेळेस दुर्दैवानं आम्हाला जयंती आणि मग तो वाढदिवसाचा कार्यक्रम आला. पण हे जयंतीच्या निमित्ताने हे सगळे उपक्रम त्या सगळ्या तालुक्यामध्ये आम्हाला राबवायचे. या तालुक्यामध्ये गुरुवार साहेब असतील, पद्मवार सावकर असतील, आमचे नगराध्यक्ष टेकाळे साहेब असतील, त्यांचे सगळे नगरसेवक आमचे असतील, यांच्या माध्यमातून शहरामध्ये वेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे. कारण का अजितदादाचं अतिशय आवडतं शहर म्हणून त्या ठिकाणी देगलूर होतं. दादा देगलूरला 2 वेळेस त्या ठिकाणी आले. दादाला परत 2-3 वेळेस देगलूरला यायचं होतं. पण आज दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर दादाला जे अभिप्राय होते ते प्रोग्राम त्या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने राबवणार आहोत. आणि या देगलूर शहराचा विकास सुद्धा आज सुंदरताईच्या माध्यमातून असेल, तटकर साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आज चिखलीकर आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून असेल, विविध जे काही विकास कामं त्या ठिकाणी राहिले असतील त्या विकास कामाच्या माध्यमातून सुमित्राताईंना सुद्धा या तालुक्यामध्ये आणून शहरामध्ये आणून त्या दादांचं राहिले अर्धवट स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी मानस आहे. पण आज मी पद्मवार सावकार असतील, गुजरावर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असतील, आमचे मोतेवारचे शहराध्यक्ष असतील, त्या सगळ्यांचं या सगळ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मला त्या ठिकाणी विस्तारानं 22 ते 28 तारखेचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे पत्रकारसुद्धा उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकउपयोगी कार्यक्रम असल्यामुळं लोकांपर्यंत हे प्रोग्राम पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून आपली त्या ठिकाणी आम्हाला अतिशय गरज आहे. पण आपणही त्या ठिकाणी यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत आमचे उपक्रम पोहोचून लोकांना त्यात जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी या पत्रकार परिषदेवरून आपल्याला विनंती करतो. आणि गुजरावर साहेब आपल्याला त्याच्याबद्दल बोलू शकतो.